थायलंड. एवढेशे लास्ट डे. येताना मुंबईला फक्त 20 kg अलाउड आहे. बायस होती. तावड्याचं डोकं बघा. ट्रॉली ठेवून दिली बॅग सोबत. तिने ऍडजस्ट करली आहे. हाय गाइस, दिस इज संयुक्ता फ्रॉम डँग डिलिशियस. वेलकम टू अ न्यू व्लॉग. कळलंच नाही एवढे फटाफट कसे गेले दिवस. उद्या तर वी आर कमिंग बॅक होम आणि अर्ली फर्स्ट हाफमध्येच फ्लाईट आहे. अर्ली मॉर्निंग आम्हाला इथून निघावं लागणार आहे. सो टुडे व्हॉट वी हॅव प्लॅन्ड इज की यू नो, आज ॲक्च्युली आमचं 8 hours ट्रॅव्हलिंगवालं टूर होतं जे साईट सीइंगसाठी होतं ते. बट आम्ही विचार केला की खूप हेक्टिक होऊन जाईल. इवन कायराच्या दृष्टीने खूप हेक्टिक होऊन जातं एका पॉईंट, कारण की ती कंटाळते. ॲटलीस्ट आपण तर इथे इथे बघत राहतो, बट शी कॅन जस्ट सिट ॲट वन प्लेस अँड सी थिंग्स. सो मग आम्ही विचार केला की आजचा दिवस आम्ही स्वतःहूनच प्लॅन करू. सो व्हॉट वी हॅव प्लॅन्ड इज टुडे, आम्ही थोडंसं लेट उठलो, ब्रेकफास्ट केला छान आरामात असं बसून, आणि त्याच्यानंतर आता वी आर गोना गो इन द स्विमिंग पूल. आता आम्ही शॉपिंगला जातो आहे. सो टुडे इज बेसिकली आर लास्ट नाईट इन थायलंड. खूप असं मिक्स्ड फीलिंग्स आहेत. चलो चलो चलो, लिफ्ट आली लिफ्ट आली. कायरा गेट्स व्हेरी एक्साइटेड लिफ्ट बघितल्यावरती. कायरा तू कुठे चालली? शॉपिंगला चालली? नुसते ती सुव्हिनियर्स काढत राहते. शॉपिंगला गेल्यावर तिला सगळं हवं असतं. सो आता जस्ट आम्ही सुव्हिनियर्स घ्यायला जातो आहे सगळ्यांना फॅमिलीमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. इथे 2-3 मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवरतीच असं एक फ्ली मार्केट टाईप सेटअप आहे. आम्ही तिथेच जातो आहे. सो मी ना एक गोष्ट नोटीस केली आहे इकडच्या लोकांबद्दल. जसं आपल्याकडे आपण कसं असं बाहेर गेल्यावरती जंक फूड खातो, समोसा घेतला, वडापाव घेतला असं, तसं इथे असं ती जी सुकी मच्छी म्हणतात ती इथे मिळते. आणि असं ना ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मिळते. सो आणि एकदम आय थिंक ते तर एकदम चीप मिळते. अँड इट हॅज अ व्हेरी स्ट्रॉंग स्मेल, बट ऑब्वियसली दीज पीपल डोंट माइंड दॅट स्मेल. सो ते घेतात असं 4-5 अशा पिशव्या घेतात आणि कोणत्या पण कॉर्नरमध्ये जाऊन बसतात आणि ते खातात. आणि एकदम असं मस्तपैकी. आणि ते म्हणजे रोडच्या कॉर्नरला असू देत किंवा आता ते स्विमिंग पूलच्या साईडला जिथे आपण त्या चेअर्सवरती चिल करतो त्याच्यावरती पण तसे 4-5 प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या बेसिक आहेत, आणि त्याच्यामध्ये असे प्लॅस्टिकचे डबे असतात. त्याच्यामध्ये अशी ती सुकी मच्छी आणि डिफरंट टाईप्सचं काय काय असतं आणि ते खातात. बस त्यांचा हाच त्यांचा डिनर. इथे बाईक्स मिळतात रेंटसाठी. सो दिस इज द फ्ली मार्केट आय वॉज टॉकिंग अबाउट. इथे सिम कार्डसुद्धा मिळतं. सो आम्ही जस्ट एंटर करतो आहे. आम्हाला सगळ्यांसाठी काही ना काही गोष्ट घ्यायची आहे. दाखव तुझी बॅग, न्यू बॅग. थँक्यू. तावडे व्हेरी नाईस बॅग. तावडे ना कंडक्टर चिल्लर. तावडे हालत बघा झाली. तावडे किती पैसे होते? एवढेशे लास्ट डे. तावडे ही गिफ्ट करायची रे मला. तुझा घाम लागतो त्याला. आपली नाही. अरे हिने माझ्या. सो गाईज आमची अजून पॅकिंगच चालू आहे. 12:30 होऊन गेलेत.
एक एक छोटी गोष्ट पॅक करायला खूप वेळ लागतो आहे. आणि द थिंग इज की जाताना आम्हाला ॲटलिस्ट पर पर्सन 30 kg अलाउड होतं, पण आता येताना मुंबईला फक्त 20 kg अलाउड आहे. आणि आम्ही इथून एवढी शॉपिंग केली आहे आणि वी आर आउट ऑफ स्पेस. सो आता मी जस्ट मॅनेज करतो आहे की कसं आम्ही फिट करू शकतो एक एक सामान, आणि उद्या काय काय लागणार आहे, काय काय हँडी ठेवायला पाहिजे, अशा प्रकारे आम्ही कॅटेगराईज करून सगळं काही पॅक करतो आहे. अजून 30 मिनिट्स तरी लागणार आहेत सगळं प्रॉपर सगळं पॅक करायला. फायनली आमची पॅकिंग करून झाली आहे. मी तुम्हाला दाखवते किती बॅग्स झाले आहेत. ही कायराची फूडची बॅग आहे, ही कायराची थोडे एक्स्ट्रा कपडे आणि टॉवेल आणि डायपर्स याची बॅग आहे. हे कायरासाठी फॅन चार्ज होतो आहे कारण फ्लाईटमध्ये तिला खूप जास्त गरम होतं. दुसरी येताना टेडी आणला होता कायरासाठी. आता देर इज नो स्पेस फॉर टेडी, दे आर स्टील फिगरिंग आउट कशामध्ये ठेवायचं टेडी. ह्या 3 ट्रॉली बॅग्स आहेत. ही कायराची आहे, ही माझी आहे आणि ही रोहनची आहे. हा रोहननी लॅपटॉप बॅग कॅरी केली होती, ही ती बॅग. सो आमची फ्लाईट तर ॲक्च्युली उद्या थायलंड टाईम 11 o'clockची आहे आणि आम्हाला कॅब पिक करायला येणार आहे अराउंड 7 AM. बट द ब्रेकफास्ट हिअर स्टार्ट्स ॲट 6:30 राईट. आणि खूप वेळ थांबावंसुद्धा लागेल एअरपोर्टवरती. सो आम्ही अर्ली ब्रेकफास्ट तर करणारच आहोत आणि मग तिथूनच ब्रेकफास्ट करून डिरेक्टली आम्हाला मग कॅबमध्ये पिक केलं जाईल. इट इज अराउंड 4 hours 20 minutes का फ्लाईट. पोचेपर्यंत पण बराच वेळ होईल आणि वी कांट रिअली रिलाय ऑन इंडिगो फ्लाईट्स फूड राईट, यू मस्ट नो. म्हणून ब्रेकफास्ट करणं इज एसेन्शियल फॉर अस. सकाळी तरी 5 वाजता उठायचा प्लॅन आहे आणि आता थोडंच फक्त असं चिरीमिरी गोष्टी आवरायच्या आहेत आणि नंतर असं एकदम असं डोळे लागत आहेत कारण आज स्विमिंग वगैरे केली तर खूप थकायला झालेला, पण झोपायला तर काही मिळालं नाही. सो आता थोडंसं मी हे पाणी पिते आहे. पाणी पिऊन झालं की लगेच असं पडल्या माझे डोळे लागतात, एवढं दमायला होतं. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजले, लिटरली 5 o'clockला मी उठले आहे आणि जस्ट आता रेडी वगैरे झाली, सगळं पॅकिंग झालं आहे फायनलवालं. तर रोहन आंघोळीला गेला आहे, त्याचं एकदा झालं की आम्ही जे टॉयलेटरीज वगैरे सगळं आहे ते एकत्र ठेवून देऊ. कैरा बच्चू झोपली आहे अजून. सो द प्लॅन इज की आधी मी जाईन ब्रेकफास्टला, मी फटकनवरती येईन आणि मग त्याच्यानंतर रोहन जाईल आणि मग आम्ही कायराला घेऊन जाऊ डिरेक्टली कॅबमध्ये. बिकॉज एनिवे एवढ्या अर्ली मॉर्निंग तर ती तसं पण काही खाणार नाही आहे. इट इज इम्पॉर्टंट दॅट शी गेट्स अ स्लीप. त्याच्यानंतर तिला एअरपोर्टवरती देऊ. फ्रूट्स वगैरे घेतलेत आम्ही. सो गाईज, स्मृती इज गोइंग टू चेक आउट लेटर, बट सिन्स दिस वुड बी आर लास्ट ब्रेकफास्ट टुगेदर शी वॉज लाईक की नाही मला यायचंच आहे तुमच्यासोबत, मी ब्रेकफास्ट करीन आणि मग म्हणजे पण लास्ट टाईम भेटणार आहोत, आता माहिती नाही कधी परत भेटू. सो आपण आता ब्रेकफास्ट सोबतच केलं पाहिजे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. चलो चलते. आता मी ब्रेकफास्ट करायला जातो आहे. बॅग्स काही जो आहे तो इकडचा हाऊसकीपिंग पर्सन घेऊन गेला आणि आता फक्त ज्या केबिन बॅग्स आहेत ते बाकी आहेत, त्याच्याने जातो आहे आता आम्ही खाली. रोहन नंतर कायराला घेऊन येईल कारण कायरात अजून झोपून आहे आणि इट्स इवन बेटर दिस वे, कारण जर सोबत असू तर एनिवेज ती खायलाही देत नाही आणि तिची झोपसुद्धा पूर्ण होणार नाही. खूप पीसफुल वाटतं आहे. रात्री पाऊस पडला वाटतं, आम्हाला रिअलाइज पण नाही झालं कि पाऊस होता. बारिश हो रही थी यार रात को, पता ही नहीं चला. हाँ क्या 5 बजे था सुबह. कायरा आणि रोहन उठले आहेत. कायरा आली आहे आणि सकाळी सकाळी खाते आहे. व्हेरी सरप्राइजिंग. हाय कायरा, गुड मॉर्निंग. झोपी झाली? काय खाते तू सांग, काय खाते? काय खाते तू? क्यूक्यूबर, न्यू ड्रेस, शूज दाखव, शूज. वाव. आणि काय रू स्माइल हसते कशी ग काय रू?
कायरा सगळ्याला बाय बोलते आहे. स्विमिंग पूलला, फिशला, हॉटेलला. बाय रूम. आमची कॅब ऑलरेडी आली आहे. दुसरं सामान लोड करायचं आहे आणि मग टाटा थायलंड. काय तू बाय केलंस का? आज तुला बाय केलं. बाय श्रुती. चलो. हाँ काय चाललं पाहिजे मिमिक नाही. ओके परत भेटणार आहे आपण. मिमीला सांग डोंट क्राय, डोंट क्राय. एअरपोर्टला पोहोचलो आहे. गाडीत आमची एकदम शांत होती. म्हणजे नेहमी कसं मजाक मस्ती चालू असते ना, एकदम शांत होते आणि सगळे झोपूनच होते. सामान लोड केलं आहे. डेंजर सामान झालं आहे. इथं सगळ्यांचं चेक इन झालं आहे बट आणि बोर्डिंग पास पण जनरेट झालं. बट कायराचं जर काही बोर्डिंग पास जनरेट नाही झालं आहे. सो रोहन इज जस्ट एन्क्वायरिंग अँड फिगरिंग आउट व्हॉट कॅन बी डन इन दिस केस. सॉरी. काय रू तावड्याचं डोकं बघा. ट्रॉली ठेवून दिली बॅग सोबत. सो आम्हाला 60 kgच वेट अलाउड होता आणि तिघांचे मिळून 20 kg पर पर्सन आणि आमचं झालेलं 63.6. बट दीदीने ॲडजस्ट कर लिया. थँक्यू दीदी. कायरा तर अशी फिरते आहे ॲज इफ शी इज इन हर ओन हॅबिटॅट आणि खूप कम्फर्टेबल आहे. जो रोजच अपडाऊन आहे या रोडचं. फायनली आमची फ्लाईट आली आहे. काय बोलतेस ग? आर यू एक्साइटेड? आर यू एक्साइटेड? बाय. वी आर बॅक. सो आमची फ्लाईट थोडी डिले झालेली ऑलमोस्ट बाय 45 minutes आय थिंक. वी वर सपोज टू रीच हिअर बाय 1:30 पण आम्हाला टेक ऑफलाच लेट झाला. सो ऑब्वियसली पोचायला पण लेट झाला. जे तावडेने त्याच्या ऑफिससाठी चॉकलेट्स घेतलेत ते कायला सगळे मला काढून देते. हा चॉकलेट. थँक्यू. थँक्यू. जस्ट आमचं बॅगेज क्लेम करून झालं आहे. शॉपिंग झाली. रोहनने कॅबसुद्धा बुक केली आहे. फायनली पोचलो आहे. सगळे घरचे खूप आतुरतेने वाट बघतायत. फायनली घरी पोचलोय. बॅक टू होम, स्वीट होम. चलो तर मग तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया एका न्यू व्लॉगमध्ये. अंटिल नेक्स्ट टाइम.